नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजाराविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी आणि होमिओपॅथिक उपचार. मनमोहक मादक वसंत ऋतू संपल्यावर प्रखर ग्रीष्म सुरू होतो आणि संपूर्ण सृष्टी ही उन्हाच्या प्रखर तेजाने, सूर्याच्या प्रखर तेजाने झळाळते. ह्या प्रचंड उष्णतेमुळे निसर्गातील नद्या, नाले, तलाव, झरे सर्व आटतात आणि फुलं आणि झाडं कोमेजतात. तर मनुष्याची काय विषाद आहे. आपण प्रत्येक जण ह्या उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतं आणि तशीच काळजी सोरायसिसच्या रुग्णांनी सुद्धा घेतली पाहिजे का आणि कशी, हे आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेऊया. याशिवाय सोरायसिसवर होमिओपॅथिक उपचार अतिशय प्रभावी आहेत, ह्याविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील होमिओपॅथिक सोरायसिस कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर राजेंद्र सोनवणे हे होमिओपॅथीमध्ये MD आहेत. लंडनमधून DI होमिओपॅथी ही पदवी त्यांनी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन आणि उपचार ते करत आहेत. आजपर्यंत 17,700हून अधिक सोरायसिसच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेले संशोधन व सोरायसिसवरील मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. दर्शको, सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी व होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर R.S. सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण उन्हाळ्यात घ्यायच्या काळजी विषयी बोलणारच आहोत, पण मला सर्वप्रथम सांगा की सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे. साधारणतः इतर त्वचा विकाराप्रमाणे त्याच्यावर शरीरावर पुटकळ्या येतात, त्याच्यामध्ये खाज असते, पण या पुटकळ्यांवर पांढऱ्या किंवा चंद्री रंगाचे खवले असतात. ही मृत पेशी असते. सोरायसिस हा कुठल्याही प्रकारच्या जंतू विसर्गामुळे किंवा विषाणूंमुळे होत नाही, तर रोगप्रतिकार शक्तीत जे बदल निर्माण होतात, पांढऱ्या पेशींमध्ये दोष निर्माण आल्यामुळे, त्या दोषामुळे शरीराची जी त्वचा आहे ही प्रचंड प्रमाणात 15 ते 20 पटीने निर्मित होते आणि ही जास्तीची तयार झालेली जी त्वचा आहे ही शरीरामध्ये जी आहे कोंड्याच्या स्वरूपात पडत असते. साधारणतः सोरायसिसची सुरुवात ही डोक्यात होते आणि डोक्यात होणारा कोंडा आणि सोरायसिस ह्या दोन्ही गोष्टी सारख्या दिसतात. पण त्याच वेळेला सोरायसिसचं जर आपण निदान केलं तर सोरायसिस प्राथमिक अवस्थेत दुरुस्त होऊ शकतो. अन्यथा सोरायसिस हा पूर्ण शरीरावर पसरू शकतो, नखांमध्येही जाऊ शकतो, सांध्यांमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे सोरायसिसचं निदान ज्या वेळेला डोक्यात सोरायसिस होईल त्याच वेळेला व्हायला पाहिजे. साधारणतः सुरुवातीला हा कोंडा आहे असं वाटतं. आपण स्लाइड्सवरून बघूया की साधारण होणारा कोंडा आणि सोरायसिस याच्यामध्ये किंचित फरक आहे. साधारणतः आपण ही केस बाजूला केले तर लक्षात येतं की याला सोरायसिस आहे आणि पूर्ण केस काढल्यावर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. हा सोरायसिसचा पेशंट आहे, साधा कोंडा नाही. जो कोंडा असतो तो पिवळ्या रंगाचा असतो, हा पांढऱ्या रंगाचा किंवा चंद्री रंगाचा कोंडा असतो. स्त्रियांमध्ये ज्यावेळेला आपण केस बाजूला केले त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. हा सोरायसिस त्वचेमध्ये आता सुरुवात झालेला आहे, डोक्यातून सोडून. त्याच्यानंतर सोरायसिस वाढायला लागतो आणि तो संपूर्ण शरीरावर येतो. ही सोरायसिसची प्राथमिक अवस्था आहे, सुरुवात आहे. ज्यावेळेला सोरायसिस डोक्यामध्ये सोडून डोक्याचे याच्यातून कोंड्यापासून ज्यावेळेला तो हाताचे कोपर आणि गुडघे इथली त्वचा जाड होते आणि त्या त्वचेमधूनही ज्यावेळेला
खवले पडायला लागतात, तर हे सोरायसिसचं पिक्चर आहे. याचा अर्थ हा निश्चितच सोरायसिस हा कोंडा नाहीये. या स्टेजला आपण सोरायसिसची प्राथमिक अवस्था म्हणतो. यानंतर सोरायसिस पूर्ण शरीरावर पसरू शकतो. साधारणतः आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू की सोरायसिसचा साधारणतः जो पहिला प्रकार आहे, ज्याला आपण प्लाक सोरायसिस असं म्हणतो. तर प्लाक सोरायसिस याच्यामध्ये मोठे मोठे चट्टे असतात आणि हे जे मोठाले चट्टे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड खाज असते शरीरामध्ये. साधारणतः 80% जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये हा सोरायसिस आढळून येतो. हा सोरायसिस जरी प्रचंड प्रमाणात असेल, खूप खाज असेल, मोठे चट्टे असतील, तरी देखील दुरुस्त व्हायला हा सोपा असतो. निश्चितच. आणि तुम्ही आता जे सोरायसिसचे विविध प्रकार सांगितले, सुरुवात ही सांगितली मी केसांपासून होते आणि मग तो सर्वांगावर येत असतो. इतर काय सोरायसिसचे प्रकार असतात? सोरायसिसचा अजून एक प्रकार आहे जो साधारण दिसणाऱ्या सोरायसिस सारखा नाहीये, ज्याला आपण गटेड सोरायसिस असं म्हणतो. गटेड सोरायसिस आपण स्लाइड बघतोय की याच्यामध्ये लहान लहान बिंदू आहेत आणि ह्या ज्या आहेत याच्यामध्ये पाण्याच्या ज्या बिंदूप्रमाणे दिसतात. हा जो सोरायसिस आहे हा साधारणतः तरुण आणि लहान मुलांमध्ये आढळतो. आणि या सोरायसिसमध्ये सुरुवात जी आहे ती कुठल्या तरी इन्फेक्शन नंतर, साधारणतः घशाचे इन्फेक्शन, टॉन्सिलायटिस, मलेरिया हे होतात, त्याच्यानंतर हा सुरुवात होते. बऱ्याच वेळेला असं वाटतं की त्या आजाराचेही साईड इफेक्ट्स आहेत किंवा औषधांचे साईड इफेक्ट आहेत. आणि बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक्समुळे हा सोरायसिस, गटेड सोरायसिस तात्पुरता जातो पण तो पुन्हा परत येतो. पुन्हा परत आल्यावर तो डोक्यामध्ये, कोंड्यामध्ये स्वरूपात होऊ शकतो, संपूर्ण शरीरात होतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा सांध्यांवर पण होतो. त्याचप्रमाणे अजून एक प्रकार आपण बघतो सोरायसिसचा, ज्याला आपण म्हणतो एरिथ्रोडर्मिक. हा एक क्वचित आढळणारा प्रकार आहे. आपण आता स्लाइडमध्ये बघतो आहे. हा जो एरिथ्रोडर्मिक प्रकार आहे याच्यामध्ये संपूर्ण त्वचेला सडनली खूप सूज येते आणि ही जी येणारी सूज आहे याच्यामुळे रुग्ण जो आहे तो दगावण्याची शक्यता असते. कारण ही जी सूज आहे ही प्रचंड, याच्यातून खूप त्वचा गळते आहे आणि रुग्णाच्या शरीरातले जे पाणी आहे हे सडनली कमी होतं आणि हे जे कमी झालेलं पाणी आहे हे रुग्णाला अपायकारक किंवा घातक ठरू शकतं. त्यामुळे अशा रुग्णांना ॲडमिट करून त्यांची ताबडतोब उपचार सुरू करणं आवश्यक असतं. सर, हा तुम्ही एक सांगितला की अनेक वेळेला ह्याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन सुद्धा करायला लागतं. हे कितपत खरं आहे सर? नाही, हा जो प्रकार आहे हा रेअरली क्वचित आढळणारा प्रकार आहे. पण या प्रकारामध्ये सडनली संपूर्ण थोड्या थोड्या अंतराने नाही तर पूर्ण शरीराला एकाच वेळेला पूर्ण त्वचेला सूज येते आणि त्या सूज आल्यामुळे त्याच्यातून त्वचा गळत असते आणि हा एक अॅक्यूट प्रकार आहे. या अॅक्यूट प्रकारामध्ये ताबडतोब सुरू झाल्यामुळे किंवा त्वरित सुरू झाल्यामुळे सडनली पाणी कमी होतं, शरीरातले क्षार कमी होतात आणि केवळ सोरायसिसमुळे नाही तर शरीरातलं जे पाणी कमी झालंय त्या कमी झालेल्या पाण्यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे याच्यामध्ये मॅनेजमेंट महत्वाची. रुग्ण सोरायसिसमुळे नाही दगावत तर त्याच्या शरीरामध्ये जे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्यामुळे दगावू शकतो. त्यामुळे याच्यात घाबरायचं कारण नाही. आपण योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तर होऊ शकतो. या प्रकारामध्ये अजून एक महत्वाचा, आता उन्हाळा आहे, आजचा विषय आपला उन्हाळ्यात घ्यायची काळजी. तर बऱ्याच वेळेला इतर कुठल्या प्रकारचा सोरायसिस असेल आणि तो रुग्ण जर प्रखर उन्हामध्ये गेला आणि त्याला सनबर्न झाला तर त्याचं जे रूपांतर आहे ते एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये होऊ शकतं. त्यामुळे इतर रुग्णांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की जर त्यांनी जास्त उन्हात गेलेत आणि सनबर्न झाला तर तो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस होऊ शकतो. सर, तळहात आणि तळपायाला सुद्धा सोरायसिस होतो का? जसा तळहात तळपायाचा सोरायसिस तसा अजून एक प्रकार आपण बघूया की ज्याला आपण म्हणतो इन्व्हर्स सोरायसिस. इन्व्हर्स सोरायसिस हा जो प्रकार आहे हा साधारणतः बाहेरून दिसत नाही. हा त्वचेच्या फोल्ड्समध्ये असतो, जसं काखेमध्ये, जांघेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली. आणि या ठिकाणी मात्र आपण इतर सोरायसिसपेक्षा या रुग्णांना वेगळ्या प्रकारचं प्रतिबंध करायला सांगतो. कारण या सोरायसिसमध्ये त्वचा ही ओलसर असते, चकाकी असते. इतर सोरायसिसमध्ये जेव्हा त्वचा कोरडी असते तर आपण सांगतो की तुम्ही मॉइश्चरायझर वापरा. पण या सोरायसिसमध्ये आपण त्यांना असं सांगतो की तुम्ही मॉइश्चरायझर नका वापरू, तुम्ही कुठली तरी अँटीफंगल पावडर वापरा. तो जो भाग आहे तो हवेशीर ठेवा आणि त्या ठिकाणी मोकळी हवा आणि कोरडेपणा ठेवा, अन्यथा त्या ठिकाणी इन्फेक्शन्स होऊ शकतात. तसेच हा जो सोरायसिस आहे हा जाड लोकांमध्ये जास्त होऊ शकतो, जी ओबेसिटी आहे, स्किन फोल्ड्स आहे त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ओबेस लोकांनी पण याच्यापासून विशेष काळजी घेतली पाहिजे. या सोरायसिसमध्ये फंगल इन्फेक्शन्स होतात. तसंच ज्यांना वारंवार होणारी फंगल इन्फेक्शन्स आहेत ती सुद्धा सोरायसिसची ट्रिगर असू शकतात. त्याचं रूपांतर सोरायसिसमध्ये असू शकतो. हा अतिशय त्रासदायक प्रकार आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आपण बघतोय की पस्ट्युलर सोरायसिस.
पस्ट्युलर सोरायसिसमध्ये साधारणतः आपल्याला कल्पना येते की या ठिकाणी कुठलं तरी इन्फेक्शन असेल, पस असेल, पण हे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये. हा जो पस आहे हा स्टराईल पस आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जंतू किंवा नाहीये. त्याच्यामध्ये फक्त सडनली रोग्याला त्याच्या शरीरावर पुटकळ्या येतात, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं पाणी त्याच्यामध्ये असतं आणि भरपूर पू असतो. हा सोरायसिस एरिथ्रोडर्मिक सोरायसिस सारखाही आहे, पण आपण हा जो रुग्ण बघितला हा 21 दिवसात होमिओपॅथिक औषधांनी दुरुस्त झालेला आहे. त्यामुळे या सोरायसिसला उपचार आहे. जसं तुम्ही मला म्हटलात की तळहात आणि तळपाय, तर तळहात तळपायला पण सोरायसिस होतो, ज्याला आपण प्लांटर सोरायसिस म्हणतो. आता आपण ही जी स्लाइड बघतोय ही प्लांटर सोरायसिसची आहे. प्लांटर सोरायसिसमध्ये तळहात आणि तळपायला तडे जातात आणि त्या तड्यांमधून प्रचंड खाज असते, त्वचा पडत असते. या सोरायसिसमध्ये तळहात आणि तळपायच्या सोरायसिसमध्ये बऱ्याच वेळेला इन्फेक्शन होतं आणि आम्ही त्याला पामो प्लांटर प्लस्ट्युलर सोरायसिस असं म्हणतो. की साधारणतः हे जे सोरायसिस आहे ज्या वेळेला इन्फेक्शन होतो त्यावेळेला हे सेकंडरी इन्फेक्शन आहे. मी सुरुवातीला सांगितले की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नाही आहेत, पण बाहेरून येणारे जंतू त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्यामुळे जे इन्फेक्शन होतं त्याला सेकंडरी इन्फेक्शन होतं. तळहात आणि तळपायाच्या सोरायसिसमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. सर, आणि जसं आपण बघितलं की सोरायसिस हा त्वचेवर होतं, शरीरातल्या इतर कोणत्या अवयवावर सोरायसिस सिस्टीमवर जसं होऊ त्वचेवर शकतो? होतं तसं इतर ठिकाणी पण होऊ शकतो. उदाहरणार्थ सोरायसिस नखांमध्ये पण होऊ शकतो. सोरायसिस ज्यावेळेला नखांमध्ये होतो त्यावेळेला नख ही जाड काळसर होतात आणि कधी कधी ओबडधोबड होतात आणि त्याच्यानंतर सोरायसिस जसा नखांवर होतो तसा तो सांध्यांवर पण होऊ शकतो. ज्यावेळेला सोरायसिस सांध्यांवर होतो हा एक भयंकर प्रकार आहे की त्याला म्हणतात सोरियाटिक आर्थरायटिस. सोरियाटिक आर्थरायटिसमध्ये सांध्यांना सूज येते आणि ती सूज आल्यानंतर कालांतराने ती सांधे नष्ट होतात, ते फ्यूज होतात आणि हे फ्यूज झालेले सांधे पुन्हा कधीही सरळ होत नाही. या रुग्णामध्ये आपण बघतो की आता सोरायसिस दुरुस्त झालेला आहे पण सांधे सरळ झाली नाही. तर सोरियाटिक आर्थरायटिस साधारणतः 30% ज्या लोकांना सोरायसिस आहे त्या लोकांना 30% लोकांना सोरियाटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता आहे. पण ही सोरियाटिक आर्थरायटिस ते प्रतिबंध करू शकतात. त्यांनी योग्य सोरायसिसचा उपचार केला तर सोरायसिस कमी होतो आणि सोरियाटिक आर्थरायटिसचा प्रतिबंध होतो. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. श्री दत्ता कदम प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार दत्ता भाऊ, बोला. मला हाताला आणि पायाला पण सोरायसिसचा पांढरा डाग उठले. पांढरे डाग उठलेत? हा, बोला. हॅलो. हॅलो दत्ता भाऊ, बोला. माझ्या हाताला आणि पायाला पांढरे डाग उठलेत. हो, बरं. त्याच्यात खाज येते आहे का तडे आहेत की फक्त पांढऱ्या रंगाचे डाग आहेत? पांढऱ्या कलरचे फक्त डाग आहेत. खाज येते का? खाज शक्यतोवर नाही येत, अशी कधीतरी येते. फक्त डाग आहेत पांढरे? हा, पूर्ण शरीरावर पण उठतात. औषध घेतले की तेवढ्या पुरतं ते औषध. हो, पण त्याच्यातून खवले किंवा खाज येऊन किंवा त्वचा गळते का त्याच्यातून? खवले पांढरे पांढरे असे येतात खवलेवरती. बरं, दुधासारखे आहेत डाग, सफेद? बरोबर आहे, दुधासारखे आहेत. ठीक आहे. साधारणतः हा, मी देतो तुमच्या प्रश्न उत्तर की हे तुम्ही जे म्हणता आहात की डाग आहेत, बऱ्याच वेळेला रुग्णांना सोरायसिस आणि ल्युकोडर्मा याच्यातला फरक नाही कळत. तर सोरायसिस याच्यामध्ये खाज असते, त्याच्यामध्ये त्वचा पांढरी होते, पण तो जो रंग असतो तो चंदेरी रंगाचा असतो, चांदीसारखा रंग असतो, सिल्वर कलर असतो. आणि हे जे पांढरे डाग हे दुधासारखे असतात ज्याच्यामध्ये त्वचेच्या मेलॅनिन पेशी नष्ट झालेल्या असतात. तर कदाचित हे पांढरे डाग असू शकेल, पण याच्यामध्ये जर बऱ्याच वेळेला पांढरे डाग ल्युकोडर्मा आणि सोरायसिस दोघंही एका वेळेला असू शकतात. की पांढरे डाग होतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सोरायसिस होतो, त्याच्यातही खाज येतो, पण अशा वेळेला त्या ठिकाणी त्वचा ही लालसर होते. त्यामुळे मला नाही वाटत यांना सोरायसिस असेल, पण तरी सुद्धा यांनी डॉक्टरांना दाखवावं आणि योग्य निदान घ्यावं. सर, आपण जेव्हा म्हणतो की सोरायसिसचा सर्वसाधारणपणे समज काय की सोरायसिस हा हिवाळ्यात वाढतो आणि उन्हाळ्यात कमी होतो आणि आपण सोरायसिसच्या रुग्णांना उलट ऊन घ्यायला सांगत असतो. मग सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हाळ्यात का विशेष काळजी घेतली पाहिजे? सोरायसिस साधारणतः हिवाळ्यात वाढतो. बऱ्याच लोकांचा, जवळजवळ 90% लोकांचा सोरायसिस हिवाळ्यात वाढतो आणि उन्हाळ्यात तो आपोआप कमी होतो. आणि ऊन हे सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे, कारण उन्हामध्ये बसल्यामुळे आपल्या त्वचेच्या पेशीचं जे पुनरुत्पादन आहे ते स्लो होतं आणि सोरायसिसची जी जखमा आहेत त्या लवकर सावरतात. पण उन्हाळ्यात जरी त्यांना फायदेशीर असला तरी तो काही प्रमाणात आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी जर योग्य प्रमाणात उन्हाचा उपयोग घेतला तर निश्चितच त्यांना फायदा होऊ शकतो. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. धुळ्यावरून अमर प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. प्रश्न असा होता
हा बोला. माझा प्रश्न असा होता की मागच्या 4 वर्षापासून मला सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे. हो. आणि म्हणजे आता असं आहे ना की माझे पायाचे आणि हाताचे मनगट खूप दुखतात आणि त्यांना सूज पण आहे. तर मी ज्या डॉक्टरांकडे गेलो ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की हा सोरायटिक अर्थरायटिस आहे. तर याच्यावरती आपल्याकडे होमिओपॅथिक मध्ये पूर्ण काही हो. सोरायसिस तुम्हाला कुठे कुठे आहे? फक्त डोक्यात आहे. आता सध्या डोक्यात आहे फक्त. बर बर ठीक आहे. साधारणतः यांना फक्त डोक्यात सोरायसिस आहे. गेल्या 4 वर्षापासून सोरायसिस आहे आणि आता त्यांच्या मनगटांना सूज यायला लागली आणि त्यांना सोरायटिक आर्थरायटिस आहे. बऱ्याच वेळेला रुग्णांचा असा गैरसमज असतो की सोरायसिस खूप वाढल्यानंतर सोरायटिक आर्थरायटिस होतो. असं नाहीये. कधी कधी रुग्णाला सोरायटिक आर्थरायटिस होताना त्याला सोरायसिसचं प्रमाण कमी असतं. तसंच यांना आहे. त्यांनी योग्य उपचार घेतला, व्यायाम केला, सोरायटिक त्यांनी फक्त एकच करायचं की सांधे हलवत ठेवायला पाहिजे. मी ते सोरायटिक आर्थरायटिसमध्ये फ्यूज होणार नाहीत आणि योग्य उपचार घ्यावा. बरोबर. आपण जेव्हा नेहमी औषधं घेत असतो, डॉक्टरांची औषधं घेतो, अनेक वेळेला आपल्याला लिक्विड स्वरूपामध्ये मिळत असतात. ती आपण साधारण घरच्या चमच्याने किंवा घरगुती मापाने घेत असतो. पण अनेक वेळेला काय होतं, घरगुती मापाने घेतल्यामुळे नीट घेतली जात नाहीत आणि त्यामुळे योग्य डोस त्याचा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याचा योग्य परिणाम होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य माप म्हणजे 5 ml 2.5 ml जे काही सांगितलेले ते योग्य मापाने जर आपण ते औषध घेतलं तर ते विशेष प्रभावी ठरतं. हे पण सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. आपण कार्यक्रम चालू ठेवतोय तरी अनिल यांचा प्रश्न आहे. आपण कार्यक्रमात पुढचं स्लाइड घेऊया, नंतर प्रश्न घेऊया. आधी अनिल सोलापूरवरून प्रश्न विचारतायत. नमस्कार अनिल भाऊ, बोला. हा मॅडम, काय आहे, मी आता वय 24 आहे माझं. आणि स्टार्टिंगला 18 वर्षानंतर माझ्या डोक्यात एक चट्टा आलता. काय बोललात तुम्ही? 18 वर्षापासून एक डोक्यात चट्टा होता. त्याच्यापासून आता सोरायसिसची पूर्ण अंगावरती चट्टे यायला लागले त्याचे. अच्छा. हा हा हा. आज खांजवत नाही काय येते, फक्त खवडे येतात त्याला आणि पूर्ण अंगावरती चट्टे आलेत आता. अच्छा. इतर कोंडा पडतो का? हा, कोंडा पडतोय आणि दवाखाने पण भरपूर केलेत, आयुर्वेदिक आणि बाकी सगळे. ओके. त्यांना साधारणतः 18व्या वर्ष सुरुवात झालेली आहे. आता 24 वर्ष वय आहे. साधारणतः 6 वर्ष झालेली आहे. त्यांना डोक्यात सुरुवात झाली क्लासिकली आणि त्याच्यानंतर संपूर्ण शरीरावर आहे आणि पूर्ण शरीरावर झालाय. 6 वर्षामध्ये त्यांनी उपचार घेऊनही तो सोरायसिस वाढलेला आहे. बरोबर. याचा अर्थ त्यांना सोरायसिसवर काही उपचाराचा फायदा झालेला नाही. आणि ज्या वेळेला सोरायसिस कमी वयात सुरू होतो आणि तो वाढतो जास्त, त्याला सगळ्यात मोठी सोरायटिक आर्थरायटिसची शक्यता असते आणि त्याचे कॉम्प्लिकेशन वाढू शकतात. तर त्यांनी आपण ज्या काय त्यांना काळजी घ्यायला सांगितली त्याप्रमाणे काळजी घेऊन त्वरित योग्य उपचार करायला पाहिजे. अन्यथा याच्यापुढे सोरायसिस वाढून त्यांना अधिक त्रास होऊ शकतो. तर सोरायसिससाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमातून जे काही आम्ही सांगतो त्याचे घ्या, योग्य आहार घ्या, पूर्ण झोप घ्या, व्यायाम करा आणि त्याप्रमाणे तुम्ही योग्य औषध उपचार घेतला, होमिओपॅथिक औषध घेतली तर तुम्हाला या स्टेजलाही सोरायसिस दुरुस्त होऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त वाढू देऊ नका. निश्चितच मला वाटतं त्यांना तुमच्या सल्ल्याचा नक्कीच फायदा होईल. आणि सर, आपण पुन्हा विषयाकडे वळताना सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हाळ्यात कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? सोरायसिस रुग्णांनी साधारणतः ऊन हे फायदेशीर असतं, पण ऊन हे किती आणि केव्हा फायदेशीर हे बघायला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिस रुग्णांनी उन्हाच्या बाबतीत मी पहिल्यांदा सांगेल काय करू नये. बऱ्याच वेळेला ज्या वेळेला आजार कमी झालेला आहे तर लोक थोडी बेफिकीर होतात. तर सगळ्यात सोरायसिस रुग्णांनी सनबर्न टाळावं. आपण आता ही स्लाइड बघूया. ही सनबर्नची स्लाइड आहे. तर ही सनबर्न झालेला आहे या रुग्णाला. हा सोरायसिसने हा सोरायसिस सारखा दिसतो. सोरायसिस रुग्णांमध्ये साधारणतः असं आढळतं की लहानसा जरी सनबर्न असेल तरी त्यांचा सोरायसिस पूर्ण वाढेल. याविषयी मी माझ्या एका केसबद्दल सांगेल की एक पूर्ण दुरुस्त झालेला पेशंट अलीकडेच की त्याच्या लग्नाच्या वेळेला पूर्ण दुरुस्त झालेला होता, पण लग्नात त्याची घोड्यावरून वरात जात असताना त्याने भरपूर उन्हामध्ये तो फिरला आणि त्याच्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला एरिथ्रोडर्मिक सोरायसिस झाला. अगदी लग्नाच्या 2-3 दिवशी. पूर्ण दुरुस्त झालेला पेशंट 2-3 दिवसामध्ये पूर्ण खराब होऊ शकतो. याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर सोरायसिस रुग्णांनी सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ऊन हे प्रखर ऊन टाळायला पाहिजे. दुपारी 11 ते 4 ऊन टाळायला पाहिजे. सर, पुढचा प्रश्न आहे गडचिरोलीवरून प्रश्न विचारताय शालिनीताई. नमस्कार शालिनीताई, बोला. हॅलो, बोला. माझ्या डोक्यामध्ये खाज सुटते आणि कोंडा होतो पांढऱ्या रंगाचा. हॅलो, हा बोला. आपला प्रश्न सलग विचारा. हा, डोक्यामध्ये कोंडा होतो. मी बरेच औषधी घेत आहे आणि डोक्याला अशी जळजळ आग होते आणि खाज सुटते. बरं, डोक्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी कुठे आहे?
इतर ठिकाणी एका डाव्या पायावर मनगटामध्ये सूज आहे. बर, ठीक आहे. तर हा सोरायसिसचा प्रकार असावा का असं हो मला हो म्हणायचं आहे, विचारायचं आहे. सांगतो. धन्यवाद. हो, धन्यवाद. ठीक आहे. साधारणतः यांना डोक्यात आहे आणि मला असं वाटलं की हा सोरायसिस कमी असं इतर ठिकाणी नाहीये आणि आता त्यांच्या मनगटाला सूज झाली. तर मागे प्रश्नामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिस वाढेल्यानंतर सोरायटिक आर्थरायटिस होईल असं नाहीये. तर निश्चितच ही सोरायसिस आणि सोरायटिक आर्थरायटिस दोघांची केस आहे. तर त्यांनी सोरायसिसचा योग्य उपचार घ्यावा आणि सोरायटिक आर्थरायटिसची योग्य काळजी घेतली तर त्यांचे दोघं आजार दुरुस्त होऊ शकतील. होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी उत्कृष्ट उपाय आहेत. सर, आणि आपण पुन्हा सनबर्न टाळणं आणि इतर काही काळजी घेतली पाहिजे? सोरायसिस रुग्णांनी साधारणतः सूर्यप्रकाश हा जरी फायदेशीर असेल तरी देखील त्यांनी सनबर्न टाळावं. 11 ते 4 या उन्हामध्ये, प्रखर उन्हामध्ये जाणं टाळावं आणि जर कधी त्यांना जावं लागलं असेल तर त्यासाठी त्यांनी योग्य संरक्षण घ्यायला पाहिजे. आता सोरायसिस रुग्णांना उन्हाचा फायदा आहे. आपण एक स्लाइड बघतोय तर ती स्लाइडमध्ये आपल्याला दिसतं की सोरायसिस रुग्णांनी ऊन हे घ्यायला पाहिजे. पण हे किती घ्यायला पाहिजे? साधारणतः सोरायसिस रुग्णांनी हे कोवळं ऊन सकाळी साधारणतः 10 वाजेच्या आत जे ऊन आहे ते घ्यायचं आणि फक्त 20 मिनिटं घ्यायचं. आणि हे जे 20 मिनिट ऊन घ्यायचं आहे हे पूर्ण 20 मिनिट एका वेळेला नाही घ्यायचं आहे. तर ज्यावेळेला उन्हात बसायला सुरुवात करतात त्यावेळेला 5-5 मिनिटांनी सुरुवात करायची. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट असं वाढवत जायचं. पण 20 मिनिटापेक्षा जास्त ऊन घेऊ नये, ते अपायकारक ठरू शकेल. आणि ते सुद्धा सकाळी 8 ते 9च्या दरम्यानचं जे कवळं ऊन असं, म्हणजे तिरप्या रेषा येतात सूर्यकिरणांच्या, ते घेणं सोयीस्कर असं. सर, आपण असेच प्रश्न घेत राहूया. मृणाली प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार मृणाली ताई, बोला. हॅलो. हॅलो, माझा प्रश्न असा आहे की सोरायसिस अनुवंशिक आहे का, आणि जर असेल तर त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपल्याला युज करता येतील का? हा अनेक वेळेला अनेक रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनातला प्रश्न त्यांनी विचारलाय. धन्यवाद मृणाली ताई, बोला. हा, साधारणतः यांचा प्रश्न हा खूप कॉमनली विचारला आणि खरोखर चांगला प्रश्न आहे की सोरायसिस हा अनुवंशिक आहे. निश्चितच तो अनुवंशिक आहे, पण त्याच्यासाठी त्यांनी विचारलं काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे का. तर सोरायसिस अनुवंशिक असला तरी तो होतो तसं नाहीये. याचं कारण असं आहे की सोरायसिस होण्यासाठी जे काही दोषी गुणसूत्र आहेत ते केवळ एक गुणसूत्र नाही आणि 3 ते 4 गुणसूत्र ज्या वेळेला एकत्र येतात आणि त्यांचं मिश्रण तयार होतं त्यावेळेला सोरायसिस होतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला सोरायसिस असलेल्या पालकांमध्ये त्यांच्या मुलांना होतो तसं नाहीये आणि बऱ्याच वेळेला ज्या लोकांना सोरायसिस आहे त्यांच्या आई वडील आजोबांमध्ये नाहीये. याचा अर्थ असा की ते जे 3-4 गुणसूत्रांचं मिक्सचर आहे ते त्यांच्यात तयार झालं. आई आणि वडिलांमध्ये 1 आणि 2 असतील पण त्यांच्यामध्ये सोरायसिस होण्यासाठी पूर्ण गुणसूत्र नव्हते. दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारलाय की त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत का. तर सोरायसिस प्रतिबंधासाठी कुठलेही औषधी नाही आहेत, पण सोरायसिस हा केवळ अनुवंशिकतेमुळे होत नाही तर त्याच्यासाठी त्याला आवश्यक असतात ट्रिगर फॅक्टर्स. जी ट्रिगर फॅक्टर्स आपण टाळू शकतो आणि ट्रिगर फॅक्टर्स ही साधारणतः आपल्या व्यवहारातली आहेत. साधारणतः आपला आहार, व्यायामाचा अभाव, कमी झोप, ताणतणाव ही ट्रिगर फॅक्टर्स आहेत. ही जर तुम्ही टाळलीत आणि तुम्ही योग्य त्याचा प्रतिबंध केला तरी अनुवंशिकता असतानाही तुम्ही या सोरायसिसला लांबवू शकता, टाळू शकता. ही ट्रिगर फॅक्टर्स तुमच्या याच्यात येऊ देऊ नका. उदाहरणार्थ लहान मुलांना जर तुम्हाला सोरायसिस असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना चांगल्या सवयी लावा. प्रोसेस प्रिझर्व फूड देऊ नका, ग्लुटीन कमी द्या, त्यांना योग्य व्यायाम करायला सांगा, त्यांना भरपूर पाणी प्यायला सांगा, त्यांचा आहार समतोल ठेवा. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर निश्चितच तुम्ही सोरायसिसचा प्रतिबंध करू शकता. त्यासाठी कुठल्याही प्रतिबंधक औषधाची आवश्यकता नाहीये. सर, आणि जेव्हा तुम्ही म्हणाल की सूर्यप्रकाश टाळला पाहिजे तर आता आपल्याला बाजारामध्ये सनस्क्रीन्स वगैरे मिळतात तर ती आपण घेणं चांगलं आहे का, फायदेशीर होऊ शकतं? सोरायसिस रुग्णांनी उन्हात जाताना जी काळजी घ्यायची ती ही काळजी घ्यायची की बऱ्याच वेळा त्यांना जावं लागले तर त्यांनी सनस्क्रीन लावायचं आहे. आणि हे जे सनस्क्रीन आहे ते SPF 30 पॉवरचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पॉवरचं ते लावू शकतात. फक्त सनस्क्रीन लावताना काळजी ही घ्यायची आहे की सनस्क्रीनमध्ये अलीकडे बऱ्याच प्रकारचे सुगंधी द्रव्य असतात. तर ही सुगंधी द्रव्य मात्र त्यांना घातक असू शकतात. तर ज्या सनस्क्रीनमध्ये कमीत कमी प्रकारातलं सुगंधी द्रव्य आहे ते वापरायचं. त्याच्यानंतर ही जी सनस्क्रीन असतात ही 2 प्रकारची असतात की ही वॉटरप्रूफ असतात की जी घामाने वगैरे धुतली जात नाही किंवा बाकी सनस्क्रीन असतात ती पुन्हा पुन्हा लावावी लागतात. तर अशा प्रकारची आपण सनस्क्रीन नक्कीच वापरू शकतो आणि उन्हाळ्यात आपण काळजी घेऊ शकतो. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे साताऱ्यावरून. अश्विनी प्रश्न विचारतायत. हॅलो, नमस्कार. हा, हॅलो, मी अश्विनी पिसाळ बोलते वरून. नमस्कार अश्विनी ताई.
हा, माझा असा प्रश्न आहे की माझ्या हाताच्या कोपऱ्यांना, पायाच्या कोपऱ्यांना असे पांढरे डाग उठले आणि ते खास सुटते त्याची. कधी कधी थंडीमध्ये डोळ्याच्या खाली पण तसंच होतं, खास सुटते त्याची. मॉइश्चरायझर वगैरे लावलं तरी तेवढ्या पुरतं बरं वाटतं आणि नंतर परत ते येतंय. हो, त्यासाठी काय ट्रीटमेंट? आणि हा सोरायसिसचाच प्रकार आहे का? त्याच्यासाठी पूर्ण बरं होण्यासाठी काय करावं लागेल? हा सोरायसिसचाच प्रकार आहे. हा तुम्हाला सुरुवात साधारणतः तुमच्या कोपरावर किंवा गुडघ्यावर हे सुरुवात झालेली आहे, डोक्यात पण आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मॉइश्चरायझर लावतायत हे अगदी योग्य करतायत. मॉइश्चरायझर लावणं हे चांगलं आहे आणि त्याच्याने तो काही प्रमाणात कंट्रोलही होईल. तुम्ही भरपूर पाणी प्यायला पाहिजे, योग्य आहार घ्यायला पाहिजे आणि सोरायसिस तुमचा दुरुस्त होऊ शकतो. तुम्ही त्यासाठी योग्य होमिओपॅथिक उपचार घ्या. होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार आहेत आणि त्याच्यानंतर दुरुस्त होईल. सर, आणि उन्हाळ्यात इतर काय काळजी घेतली पाहिजे? तर मी सनस्क्रीन बद्दल सांगत होतो की सनस्क्रीन जी असतात ही साधारणतः बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की मी एकदा सनस्क्रीन लावलं म्हणजे मला दिवसभर लावायची गरज नाही. पण सनस्क्रीन हे घामामुळे, उदाहरणार्थ घामामुळे ते निघून जाऊ शकतं आणि किंवा बऱ्याच वेळा तुम्ही चेहरा धुतला किंवा हातपाय धुतले तर ते निघून जाईल. तर तुम्हाला ते वारंवार लावायचं आहे सनस्क्रीन. ज्या वेळेला असं घडेल थोड्या वेळाने लावायला पाहिजे. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला खूप घाम येतो, विशेषतः चेहऱ्यावर येतो आणि चेहऱ्यावर घाम आल्यावर तुमच्या घामाच्या मध्ये जे प्रकारे मीठ असतं ते तुम्हाला इरिटेट करू शकतं. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही वारंवार चेहरा हा धुवायला पाहिजे. खूप पाणी वापरायचं नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही ओले कपडे किंवा ओला टॉवेल घेऊन त्याच्याने फक्त टिपायचं आहे, घासू नये. कारण त्वचा ही नाजूक झालेली असते उन्हामध्ये आणि तुम्ही जर जोरात ती घासून पुसायचा प्रयत्न केला तर त्याला इजा होऊ शकते, वाढू शकतो. त्यामुळे सनस्क्रीन हे वारंवार 2-2, 3-3 तासांनी रिपीट करायला पाहिजे जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असेल तर. आणि सहसा उन्हात जाऊच नका, जात असाल तर ही काळजी घ्या. बरोबर. आणि त्याचबरोबर छत्री किंवा टोपी किंवा इतरही आपण जे उन्हापासून संरक्षण देणारी आयुध आहेत ती आपण वापरलंच पाहिजे. सर, सोरायसिसच्या रुग्णांनी पोहणं कितपत फायद्याचं असतं? आता साधारणतः पोहणं हे सोरायसिस रुग्णांना खूप फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता असते त्यामुळे आपण पोहतो सुद्धा. पण पोहताना सुद्धा काही विशिष्ट काळजी घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला सोरायसिस रुग्ण जेव्हा पोहायला जातात त्यावेळेला पोहण्याच्या पाण्यामध्ये क्लोरीन असतं किंवा केमिकल्स असतात. तर मी नेहमी सगळ्या रुग्णांना सांगतो की तुम्ही पोहायला जाण्यापूर्वी शरीराला कुठल्या तरी प्रकारचं तेल लावा आणि तेल लावल्यामुळे काय होणार आहे, पाण्याचा जो परिणाम आहे तो कमी होईल. पण तुम्ही ज्या वेळेला पोहतात त्या वेळेला पोहल्यानंतर लगेच तुम्ही अंघोळ करायला पाहिजे. कारण जे क्लोरीन आहे ते तुमच्या स्किनला इरिटेट करेल आणि तुमचा सोरायसिस वाढू शकेल. आणि त्याच्यानंतर अंघोळ करून लगेच मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. पोहल्यामुळे तुमच्या त्वचेची जी डेड स्किन आहे ती इझिली निघून जाते आणि तुम्हाला नवीन स्किन चांगली येते. तर पोहणं हे सोरायसिस रुग्णांना खूप आवश्यक आहे आणि त्याच्याने फायदा होऊ शकतो. आणि विशेषतः समुद्रात पोहल्याने जास्त फायदा होतो. समुद्रातलं जे पाणी आहे ते क्षारयुक्त आहे, त्याच्यामध्ये मीठ जास्त आहे. त्या पाण्याने सुद्धा तुमची त्वचा जी आहे ती पाणी ऍब्सॉर्ब करते आणि ती त्वचा जास्त मऊ होते. म्हणून सोरायसिस रुग्णांनी समुद्राच्या पाण्यात पोहणं चांगलं आहे. पण नेहमी मी सांगतो तीच काळजी घ्यायला पाहिजे की पोहण्यापूर्वी थोडंसं कुठलं तरी मॉइश्चरायझर लावायचं आणि पोहण्यानंतर लगेच जे काही तुमच्या शरीरावर ते समुद्रातल्या पाण्यात क्षार साचले आहेत ते स्वच्छ धुवायचे आहेत आणि धुताना कुठला तरी मॉइश्चरायझर युक्त साबण लावायचा आहे की ज्याच्याने पूर्ण प्रकारे ते स्वच्छ होईल आणि लगेच मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर पोहण्याने सोरायसिस रुग्णांना फायदा होतो, त्यांनी पोहायला पाहिजे. निश्चित. म्हणजे उन्हाळ्यामध्ये, भर उन्हामध्ये पोहण्याची जी मजा आहे ती सोरायसिसच्या रुग्णांनी नक्कीच अनुभवली पाहिजे आणि त्यांच्यासाठी ती फायद्याची सुद्धा आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. कुणाल प्रश्न विचारतायत हिंगोलीवरून. नमस्कार. कुणालजी, बोला. मॅडम, माझ्या आईला जवळपास 20 वर्षापासून बोला सोरायसिसचा त्रास आहे आणि आईच्या पाठीवर, डोक्यात, हातावर, पायावर सगळीच जागी सोरायसिसचा त्रास आहे. त्याच्यावर डाग पण आलेले आहेत आणि ते हिवाळ्यात त्याच्या चिरा वगैरे पडतात आणि ती खाज सुटते आणि ते जास्त खाजवलं की त्यातून रक्त बाहेर येते. तुमच्या आईचं वय काय आहे? वय 45 आहे सर. ठीक आहे. औषध घेताना आपण नेहमीच कसं घ्यायचं ते बघितलं, पण कोणत्या वेळेला घेणं फायदेशीर ठरतं हे सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचं असतं. कारण औषध एका विशिष्ट वेळेला घेतल्याने त्याचा जास्त फायदा होतो. याविषयी सुद्धा तुम्ही सजग राहा आणि योग्य औषध नेहमीच घेत राहा. सर, कुणाल यांचा जो प्रश्न होता हिंगोलीवरनं, त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? त्यांच्या आईचं वय काय ते 45 वर्ष आहे आणि त्यांना पाठीला किंवा इतर ठिकाणी त्यांना प्रचंड खाज येते आणि त्याच्यातून रक्त पण येतं. तर हा जो प्रकार आहे हा प्लाक सोरायसिस आहे
आणि 40 ते 45 वयोगटात साधारणतः हा सुरू होणार आहे. तर यांच्या आईला सोरायसिस आहे, तो प्लाक सोरायसिस आहे, तो निश्चितच दुरुस्त होऊ शकतो, पण त्यांनी योग्य उपचार घ्यायला पाहिजे आणि साधारणतः त्यांनी मॉइश्चरायझर लावायला पाहिजे आणि आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत लावायला पाहिजे. मला वाटतं ते योग्य उपचार योग्य मॉइश्चरायझर लावत नाही म्हणून तो कोरडेपणा आहे, म्हणून ते स्किनमध्ये ब्लिडिंग होते, क्रॅक्स. त्याच्यासाठी त्यांनी मॉइश्चरायझर लावलं तरी ते क्रॅक्स कमी होते. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. प्रदीप प्रश्न विचारताय जालन्यावरून. नमस्कार प्रदीप भाऊ, बोला. हा, हॅलो सर. हॅलो मॅडम, मला मी प्रदीप कोले बोलतो जालन्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मॅडम, माझ्या हाताची आणि पाय थोडीफार पांढरी येते बघा, कट्टे हाताला, पायाला आणि समोर पोटाला सुद्धा आहे. उन्हाळ्यात थोडा त्रास, उन्हाळ्यात बघा खाज येते, खाज. बरं, त्याच्यातून कोंडा पडतोय, क्रॅक्स आहेत त्याला? कोंडा पडतो, कोंडा पडतो. बरं, त्याच्यातून तडे पण पडले आहेत का त्याला, हाताला, पायाला, तळ हाताला आहेत? हाता पायाला नाही सर, फक्त हाताला आहे, फक्त तळ हाताला आहे. तळ हाताला आहेत, अच्छा ठीक आहे. हा, तळ हाताला नाही सर, अंगाला समजा, हाताशी, पाठ आणि अंगाला आणि पायावरती. अच्छा ठीक आहे, ओके. त्यांना प्लाक सोरायसिस आहे, त्यांना साधारणतः आर्म सोर आहे, म्हणजे एल्बोजला आणि पाठीला आहे. तर हा सुद्धा प्लाक सोरायसिसचा प्रकार आहे. त्यांनी योग्य प्रकारे जर मॉइश्चरायझर लावले तर ते निश्चित बरे होतील. आणि त्यांचा आणि आपण वेळोवेळी आता उन्हाळ्यात घ्यायची काळजी, तसंच इतर वेळाही ही काळजी घेतलीच पाहिजे. सर, त्याविषयी काय पुढे सांगाल तुम्ही? साधारणतः सोरायसिस रुग्णांमध्ये आपण एक स्लाइड बघूया. उन्हाळ्यात पण ती काळजी घ्यावी पाहिजे की खाज हे प्रचंड मोठं लक्षण असतं आणि त्या खाजेवर नियंत्रण करण्यासाठी बऱ्याच वेळेला लोक हे चाकू, सुरी असं वापरतात, त्याच्याने क्रॅक्स होतात. तर त्याने खाजेवर नियंत्रण ठेवायला पाहिजे. खाजेवर हे मानसिक नियंत्रण ठेवायला पाहिजे, कारण खाज ज्या वेळेला येते त्यावेळेला काही काळाकरता ती तीव्र असते. त्या काळाकरता जर त्यांनी तेवढा वेळ स्वतः नियंत्रण केलं तर पुन्हा येणार नाही. पण दरवेळेला जर त्यांनी खाजायचा प्रयत्न केला, क्रॅक्स यायचा दिला, त्यामुळे त्वचेला इंजुरी होते आणि पुन्हा सोरायसिस वाढतो. कारण जखम दुरुस्त होण्याचे जे केमिकल्स आहेत शरीरातले आणि सोरायसिसचे एकच आहेत. ज्या ज्या वेळेला जखम होईल त्यावेळेला सोरायसिस परत वाढेल. अजून अलीकडे उन्हाळ्यामध्ये साधारणतः कीटक वगैरे खूप असतात आणि त्यांचा दंश होतो. आपण आता बघतो की या सगळ्या रुग्णांनी, सोरायसिस रुग्णांनी जखमा पण टाळायला पाहिजे. या जखमा टाळायला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला कीटक दंश होतो ती सुद्धा एक प्रकारची जखम आहे, त्याच्यानंतर सुद्धा सोरायसिस वाढू शकतो. ते वेगवेगळ्या कीटकांच्या दंशापासून संरक्षण आणि कट्सपासून, साधारणतः दाढी करताना कट्स येतात, त्याच्यातून पण सोरायसिस वाढू शकतो. तर या गोष्टीचं त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. त्यांनी कुठल्याही प्रकारची जखम होऊ देऊ नये किंवा कीटकांच्या दंशापासून त्यांनी स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे. सर, आणि उन्हाळ्यात जे आपण आहार वगैरे घेत असतो किंवा अनेक वेळेला आपल्याला इतरही अनेक सवयी असतात ज्याच्यामुळे सोरायसिस ट्रिगर होऊ शकतो, याविषयी काय सांगू? आता अजून एक महत्वाची वाईट सवय अशी आहे की उन्हाळ्यामध्ये साधारणतः लोक रिलॅक्स असतात, फिरायला जातात आणि अजून एक त्यांचं व्यसन वाढतात आणि ती व्यसन आहे स्मोकिंग आणि अल्कोहोल. तर साधारणतः स्मोकिंग आणि अल्कोहोल हे दोघी गोष्टी आहेत, ह्या ट्रिगर फॅक्टर्स आहे आणि याच्याने सोरायसिस वाढतो. तरी तुम्ही सुट्टीची मजा घ्या, पण या गोष्टी टाळा, कारण याच्याने तुमचं सोरायसिस निश्चित वाढणार आहे. निश्चितच सर, हा एक फार महत्वाचा सल्ला दिलेला आहे. आणि उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना थंड कसं राहिलं पाहिजे? सोरायसिस रुग्णांना उन्हाच्या बाबतीत मी नेहमी सांगतो थंड राहा. थंड राहा याचा अर्थ मनाने आणि शरीराने दोघं गोष्टींनी. तर शरीराने थंड राहण्यासाठी आपण एक स्लाइड बघूया काय करायला पाहिजे. साधारणतः थंड राहा याचा अर्थ असा, ज्या ज्या वेळेला तुम्हाला ऊन असेल त्यावेळेला तुम्ही कुठलं तरी थंड सायट्रस, आंबट पदार्थ घ्यायला पाहिजे आणि कुठला तरी हवेशीर याच्यात राहायला पाहिजे. जेवढं तुम्हाला घाम येईल आणि जेवढं त्याच्याने शरीरातलं पाणी कमी होईल, घामामुळे सुद्धा तुमची खाज वाढू शकते. तर त्यांनी थंड राहायला पाहिजे. थंड राहताना मी मागच्या प्रश्नाच्या वेळेला आपण असं बोललो होतो की चेहऱ्याला ज्या वेळेला खूप घाम येतो, शरीरावर घाम येतो, त्या वेळेला तो ओल्या फडक्याने किंवा ओल्या टॉवेलने पुसून घ्यायचा आहे, टिपून घ्यायचा आहे. त्याच्याने तुमच्या शरीराची जी त्वचा आहे तिची जी रंध्र मोकळी होतील आणि तुमची खाजही कमी होईल, शरीर थंड राहील. जेवढा वेळ तुम्ही शरीर थंड ठेवणार, त्या थंड ठेवताना सुद्धा तुम्हाला तुमची खाज कमी होईल आणि सोरायसिस कमी होईल. या उलट बऱ्याच वेळेला एअर कंडिशन आपण वापरतो, ते पण मी सांगेल की ज्या ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये आपण एअर कंडिशन वापरतो तर एअर कंडिशनमध्ये जरी गारवा असेल तरी तुमच्या शरीरातले जे पाणी आहे ते कमी होत असतं आणि एअर कंडिशनमध्ये राहताना त्या लोकांनी एअर कंडिशनमध्ये असताना तहान लागत नाही, शिवाय त्वचा कोरडी होते आणि त्याच्याने सोरायसिस वाढू शकतो. म्हणून एअर कंडिशनमध्ये राहताना पाणी प्यायला पाहिजे आणि आर्द्रता ही कायम ठेवली पाहिजे, कारण ज्या ठिकाणी एअर कंडिशन त्या ठिकाणी आर्द्रता कमी असते. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. शरद प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार शरद भाऊ, बोला. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, मी शरद फलके बोलतोय पिंपरी. नमस्कार.
मॅडम माझ्या गुडघ्यापासून पायाला खाली खाजव येत होती भयंकर, आणि मला डॉक्टरांनी त्यावेळेस पहिल्या एका डॉक्टरांनी सोरायसिस म्हणून सांगितलं होतं, पण नंतर ती सब असा प्रकार सांगितलाय मला. पायाची खाजव माझी थांबलेली आहे, पण मध्ये आधी असे काळे काळे डाग पायावर पडलेले आहेत भरपूर, आणि तिथे खाजव येते. बरं सर, काही प्रश्न विचारायचा आहे त्यांना? अंगावरली खाजव माझी जात नाही मॅडम, कधी मध्ये येते खाजव मला. बरं, त्याच्यातून तुम्हाला कोंडा पण पडतोय दोघं पायांना? एकाच पायाला आहे फक्त. एक पाय माझा पोलिओचा आहे, बरं ठीक, आणि दुसरा पाय माझा चांगला आहे. त्या चांगल्या पायाला माझ्या ते झालेलं आहे. बरं ठीक, ओके ठीक आहे. हो सर, धन्यवाद. साधारणतः यांना एक्झेमाच असण्याची शक्यता आहे, पण कधी कधी एक्झेमा आणि सोरायसिस हे दोघे एका वेळेला होतात, किंवा पहिल्यांदा एक्झेमा होतो त्याच्यानंतर जर सोरायसिस प्रवृत्ती असेल तर त्याच्यावर सोरायसिस होऊ शकतो. पण यांना एकाच पायाला आहे. सोरायसिस हा एकाच वेळेला दोघं शरीरामध्ये, एका पायाला असेल तर दुसऱ्या पायाला ताबडतोब एकाच वेळेला तो सेमीलॅटरल असतो, म्हणजे एका पायाला झाला की लगेच दुसऱ्या पायाला होईल. त्यामुळे बहुतेक हा सोरायसिस नाहीये, पण असं होऊ शकतं की एक्झेमा आहे आणि त्याच्यावर सोरायसिस होईल. त्यांनी योग्य उपचार घ्यावा, डॉक्टरांना दाखवावा आणि योग्य निदान करावं. निश्चितच. आणि सर, आपण जेव्हा उन्हाळ्यात घ्यायची काळजी, उन्हाळ्यात फार महत्वाचा भाग म्हणजे काय खायला पाहिजे, याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता उन्हाळ्यात साधारणतः आपण रुग्णांना वेगवेगळं सल्ला देतो ऋतूप्रमाणे, तसं ऋतूप्रमाणे आहार पण वेगळा आहे. तर सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात काही पदार्थ आहेत जे फायदेशीर आहेत. आपण स्लाइड्स प्रमाणे बघूया की ही पदार्थ खाल्ल्याने त्यांना फायदा होतो. तर हे जे पदार्थ आहेत त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पहिला पदार्थ आहे जो आपल्याकडे नारळ पाणी. नारळ पाणी हे एकदम उत्कृष्ट पेय आहे, कारण या पेयामध्ये सगळ्या प्रकारचं कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये क्षार आहेत, पाणी आहेत. नारळाच्या पाण्याच्या बाबतीत मी म्हणेल की रक्तामध्ये जेवढे घटक आहेत तेवढेच घटक आहेत याच्यामध्ये, फक्त याच्यामध्ये पांढऱ्या पेशी आणि लाल पेशी नाहीत. बाकी रक्तामध्ये जे जे आढळतात ते हे उत्कृष्ट पेय आहे, हे वारंवार घ्यायला पाहिजे. याच्याने त्यांना फायदा होईल आणि शरीरातल्या पाण्याचं संतुलन होईल. केवळ पाणी नाही तर क्षाराचं संतुलन देखील होईल. त्याच्यानंतर दुसरा एक पदार्थ आहे, याला आपण कलिंगड म्हणतो. बऱ्याच वेळेला अनेक रुग्णांना तहान लागत नाही, पण त्यांना पाण्याची कमतरता असते. अशा वेळेला आम्ही सल्ला असा देतो की या फळामध्ये 95% पाणी आहे आणि बाकीचे त्याच्यामध्ये क्षार आहेत. ही अतिशय उत्कृष्ट फळ आहे, उन्हाळ्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि भरपूर प्रमाणात ते खायला पाहिजे. इतरही कोणती फळी त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आढळून येणारा अजून एक पदार्थ आहे तो काकडी, जी प्रचंड प्रमाणात आहे. हे सुद्धा अतिशय चांगलं फळ आहे, याच्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि क्षार पण आहेत. तर काकडी आणि हे कलिंगड चांगली फळ आहेत. सर, आपल्याला आपण ह्या आहाराविषयी जाणून घेऊया, पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. बोरिवली मुंबईवरून प्रश्न विचारतायत शिवाजी. नमस्कार शिवाजी, बोला. हा, मी शिवाजी शिंदे बोलतो. तर माझ्या मुलाला डोक्यामध्ये खवले खवले पडून त्याची पावडर निघते. त्याला 2 वर्षापासून त्याला त्रास आहे. बरं, त्याचं वय किती आहे? त्याचं वय आहे 20 वर्षाचा. 20 वर्षाचा. काय उपचार घेतलाय तुम्ही? उपचार काय घेतला नाही. शरीरातील इतर भागावर कुठे होतं का त्यांना? त्याला इतर भागावर कुठे नाही, फक्त डोक्यावर आहे. धन्यवाद. साधारणतः ही स्काल्प सोरायसिस सुरुवात आहे. त्यांनी योग्य उपचार घ्यायला पाहिजे, डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. फक्त त्याच्यासाठी मी काळजी घेण्यासाठी सांगेल की त्याचे केस कमी ठेवा. आठवड्यातून 2 वेळा किमान शॅम्पू आणि कंडिशनर ते स्वच्छ धुवा आणि तुम्ही योग्य उपचार घ्या. त्याला थोडं साधारणतः केस धुण्यापूर्वी किंचित खोबरेल तेल लावायला पाहिजे, 1 तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर केस धुवायचे आणि लहान ठेवायचे. ही काळजी घेतली तर त्याच्याने कमी पण होईल आणि यानंतर उपचार घ्या. बरोबर सर. आणि इतर कोणत्या आहारात गोष्टींचा समावेश केला पाहिजे? याच्यानंतर जो आहार आहे, आपण एक स्लाइड बघूया. पुदिना हे अतिशय चांगलं औषधी द्रव्य आहे, याच्याने शरीर थंड राहतं. हे सुद्धा आहारामध्ये, रोजच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. हा एक चांगला भाजीपाला आहे. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा पालेभाज्या ह्या जास्तीत जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे, कारण पालेभाज्यांमधून क्षार मिळतात. उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला शरीरातलं पाणी कमी होतं तर केवळ पाणी पिऊन ते फायदेशीर नाही, तर पाण्यासोबत आपल्या शरीरातले क्षार कमी होत असतात. आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आहेत हे आपल्याला पालेभाज्यांमधून मिळतात. हे आपण पालेभाज्यांचे सूप किंवा पालेभाज्या घेतल्या तर फायदेशीर होईल. त्याच्यानंतरचा जो पदार्थ आहे जो आपल्याकडे आहे, महत्त्वाचा आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना किंवा आयुर्वेदामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे. बऱ्याच वेळेला असं समजलं जातं आयुर्वेदामध्ये की तो जवळ बाळगला तरी उन्हाचा त्रास होत नाही, आणि तो पदार्थ असा आहे त्याला सगळ्यांकडे असतो, रोज घरामध्ये असतो. त्याचं नाव आहे कांदा. आपण स्लाइड बघूया. कांदा हा उन्हाळ्यामध्ये अतिशय फायदेशीर आहे, तो घ्यायला पाहिजे. अजून एक कांद्याविषयी मी सांगेल की एक गैरसमज असा आहे, होमिओपॅथिक औषध घेताना कांदा खाऊ नये हा मोठा गैरसमज आहे. तर कांदा हा खायला पाहिजे, तो फायदेशीर आहे.
आणि उन्हामध्ये तो जास्त फायदेशीर आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो एक पदार्थ आहे, जसं आपण कलिंगड बघितलं तर कलिंगड प्रकारातलाच आहे, ज्याला आपण खरबूज म्हणतो. हे सुद्धा अतिशय चांगलं फळ आहे, उन्हाळ्यामध्ये त्यांनी खावं आणि खूप फायदेशीर आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. आपल्याला अनेक प्रश्न येत आहेत, दर्शक उत्सुक आहेत प्रश्न विचारण्यासाठी. कोल्हापूरवरून प्रश्न विचारतायत कल्याणजी. नमस्कार. 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 सोलापूर. सर मॅडम, हॅलो सर. हा बोला. हा नमस्कार कल्याणजी, बोला. मॅडम, आईला आमच्या अंग खाज होतं आणि अंग खाजल्यानंतर ते डाग पडले म्हणजे पोटाला आणि पायाला पण ज्यावेळेस डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर म्हणले तुम्ही साबण वापरायचं बंद करा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये फार त्रास होतो, पूर्ण अंग पण खासतं. आणि दुसरी गोष्ट मग ते ओलं टॉवेल किंवा ओला उपरणं अंगावर घेतल्यानंतर थोडं बरं वाटतं. आणि ते डाग जे आहेत ना, ते भरपूर त्वचारोग तज्ञ डॉक्टरांना दाखवलं, पण त्यांनी काही त्याच्यावर व्यवस्थित उपचार केले नाही. पण तो डाग तसाच आहे, फक्त उजव्या हाताच्या करून अंगठ्या पसल्या बोटाला आणि डाव्या हाताच्या अंगठ्या पसल्या बोटाला, एवढ्याच 2 ठिकाणी आहेत मॅडम. ठीक आहे सर, आपल्याला प्रश्न जो होता सोलापूरवरून, त्यांना काय उत्तर द्या? त्यांच्या आईला डॉक्टरांनी सांगितलंय की तुम्ही कुठल्याही प्रकारचे साबण वापरू नका, त्यांच्या अंगठ्याजवळ आहे. साधारणतः हा जो प्रकार हा कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस आहे, इसब सारखा प्रकार असतो. तर त्याच्यासाठी त्यांना कुठल्या तरी प्रकाराची ॲलर्जी असू शकते किंवा साबणाची असू शकते, म्हणून त्यांना तसं सांगितलं. त्यांनी मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे, योग्य काळजी घ्यायला पाहिजे, तर तो कमी होईल. आणि तो सोरायसिस आहे की नाही हे डॉक्टरांना दाखवल्यावर निश्चित होईल. सर, मग आता आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये सोरायसिसच्या रुग्णांना फायदेशीर अन्नपदार्थ कोणते आहे? मग असं मला सांगा की उन्हाळ्यात अन्नपदार्थ टाळायचे कोणते सोरायसिसच्या रुग्णांना? ज्याप्रमाणे फायदेशीर अन्नपदार्थ असतात त्याप्रमाणे काही अन्नपदार्थ टाळायला पाहिजेत. आपण ते काही स्लाइड्सने बघूया. साधारणतः उन्हाळ्यामध्ये जे अन्नपदार्थ आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा अन्नपदार्थ टाळायला पाहिजे म्हणजे तळलेले आणि फ्राईड ही अन्नपदार्थ हे टाळायला पाहिजे. हे उन्हाळ्यामध्ये टाळायला पाहिजे, कारण याच्यामध्ये रुग्णांना अपाय होऊ शकतो. हे हाय कॅलरी फूड्स आहेत आणि साधारणतः हे पदार्थ कायमच टाळायला पाहिजे, कारण हे पदार्थ सोरायसिस रुग्णांना हिवाळा असो की उन्हाळा असो कायम जास्त अपायकारक आहे, विशेषतः उन्हाळ्यात जास्त अपायकारक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे मांसाहार हा जो आहे हा उन्हाळ्यामध्ये सोरायसिस रुग्णांनी घेऊ नये, त्यांनी तो टाळायला पाहिजे. मांसाहारामध्ये मी सांगेल की जसं चिकन आणि रेड मीट, मटन हे अपायकारक आहे. रेड मीट तर कायमच अपायकारक आहे, पण मासे हे सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहेत. तर सोरायसिस रुग्ण हे मासे घेऊ शकतात, उन्हाळ्यामध्ये पण घेऊ शकतात, ते थंड असतात, त्याच्याने त्यांना फायदा होऊ शकतो. सर, इतर कोणकोणते अन्नपदार्थ टाळले पाहिजे? जसं आपण होमिओपॅथीमध्ये म्हणतो की कॉफी, ह्या गोष्टी, तर मला सांगा. हो, त्याप्रमाणे सोरायसिस रुग्णांनी जसं हिवाळ्यामध्ये आम्ही सांगतो की ड्राय फ्रुट्स किंवा सुकामेवा हा चांगला असतो, तर उन्हाळ्यामध्ये सोरायसिस रुग्णांनी ही कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे किंवा टाळायला पाहिजे. त्याच्यानंतर जसं आपण बघितलं लसूण आणि लवंग ही उष्ण पदार्थ आहेत, ही अपायकार असू शकतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये यांचा टाळायचं. आता आपण कांदा आणि लसूण याच्याबद्दल बोललो. कांदा हा फायदेशीर आहे आणि लसूण हा उन्हाळ्यात अपायकारक आहे. पण जसं होमिओपॅथिक रुग्णांना नेहमी सांगितलं जातं की कांदा लसूण खाऊ नये, हे असं नाहीये. ते लसूण खाऊ शकतात, फक्त त्यांनी उन्हाळ्यात खाऊ नये. सर, हे फार महत्वाची बाब तुम्ही समोर आणली की अनेक वेळेला काय होतं की लसूण आहे किंवा कांदा आहे, कांदा तर तुम्ही म्हणालाच की आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे सोरायसिसच्या रुग्णांनी, पण लसूण हा अनेक वेळा दररोजच्या जेवणामध्ये आपण वापरला जातो आणि ह्या उष्णतेमुळे सुद्धा अनेक वेळा सोरायसिस वाढण्याची शक्यता असते का? हो, हे अन्न पदार्थ टाळायला याच्यासाठी सांगितलं की हे अन्न पदार्थ त्यांनी जास्त प्रमाणात घेतलं, जरी उन्हाळ्यात सोरायसिस कमी झाला तरी या अन्न पदार्थांच्या जास्त सेवनामुळे त्यांचा सोरायसिस पुन्हा वाढू शकतो, म्हणून यांनी ते टाळायला पाहिजेत. आणि जे फायदेशीर अन्न पदार्थ सांगितले ते जास्तीत जास्त घ्या, म्हणजे त्यांचा सोरायसिस नियंत्रणात येईल. या दोन्ही गोष्टी रुग्णांनी लक्षात घ्याव्या. बरोबर. सर, मग कॉफीचं काय? कॉफी, आता पुढची स्लाइड आपण बघूया की सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये मोहरी आणि कॉफी ह्या दोन्ही गोष्टी टाळायला पाहिजे. कॉफीच्या बाबतीत सांगेल की सगळ्या रुग्णांना होमिओपॅथीमध्ये सांगितलं जातं कॉफी वाईट आहे, कॉफी घेऊ नये. कॉफीमुळे होमिओपॅथिक औषधांचा उतार येतो किंवा त्याचा उपयोग होत नाही, असं नाहीये. तर विशिष्ट औषधांसाठीच हे लागू आहे, सगळ्या होमिओपॅथिक औषधांसाठी कॉफी घेऊ नये असं नाहीये. ज्या ज्या वेळेला आवश्यकता असेल त्या त्या वेळेला डॉक्टर तुम्हाला सांगतील की मी जे औषध दिले आहे त्या औषधासाठी तुम्ही कॉफी घेऊ नका, अदरवाईज कॉफी घेऊ शकतात. दुसरं महत्वाचं कारण असं आहे की कॉफी आणि चहा हे टाळायची गरज नाही, कारण आपल्या शरीरामध्ये आपण अनेक वर्षापासून घेतो आहोत, त्यामुळे आपण डिसेन्सिटाईज झालेलो आहोत, त्यामुळे त्याचा औषधी परिणाम होणार नाहीये.
किंवा त्याचा अर्थ होणार नाहीये. जे लोक कॉफी घेतात त्यांनी कॉफी घेत राहावी, जे चहा घेतात त्यांनी कॉफी घेत राहावी, पण चहा घेणाऱ्या रुग्णांनी सडनली कॉफी घेऊ नये आणि कॉफी घेणाऱ्या रुग्णांनी सडनली चहा घेऊ नये, हे महत्वाचं पथ्य आहे. बरोबर. निश्चितच सर, आणि तुम्ही आता इतकं डिटेलमध्ये सांगितलं की उन्हापासून कशी काळजी घेतली पाहिजे, पोहणं, कुठचे अन्न पदार्थ खावेत, कुठचे खाऊ नयेत, इतर काय काळजी सोरायसिसच्या रुग्णांनी घेतली सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये मी सगळ्या रुग्णांना सांगतो की त्यांनी, आपण स्लाइड बघूया, 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. कारण साधारणतः दिवसा सुद्धा सकाळी आंघोळ केल्यावर जे मॉइश्चरायझर लावतात ते, आणि संध्याकाळी. पण आंघोळ करताना 2 गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की आंघोळ करताना त्यांनी पाण्याचा कमी वापर करावा, जास्त पाणी वापरू नये. याचं महत्त्वाचं कारण पाणी तर वाया जाणारच आहे, पण जेवढं जास्त पाणी वापरणार तेवढं तुमच्या शरीरातलं पाणी कमी होईल. तुमच्या घरी जर व्यवस्थित मुबलक पाणी असेल तर टबमध्ये तुम्ही थोडंसं इप्सम सॉल्ट टाकून तुम्ही थोडा वेळ भिजू शकता, पण ते सुद्धा जास्त वेळ नको. जास्त वेळ तुम्ही पाण्यात राहिले नाही तो अपाय होऊ शकतो. निश्चितच सर, आणि आपण अशी चर्चा चालूच ठेवूया. मात्र आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे आजचा आरोग्य सल्ला जाणून घेण्याची. आजचा आरोग्य सल्ला सुद्धा सोरायसिसच्या रुग्णांना विशेष फायदेशीर ठरणार आहे. काय आहे तो पाहूया. सोरायसिस रुग्णांनी उन्हात जाण्यापूर्वी SPF 30 किंवा जास्त क्षमतेचे सनस्क्रीन लोशन लावणे आवश्यक आहे. या लोशनमध्ये सुगंधी द्रव्ये नसावी. उन्हात जाताना टोपी, लांब बाह्यांचा शर्ट, सुती सैलसर कपडे घालावेत आणि उन्हाळ्यात सोरायसिसच्या रुग्णांनी भरपूर पाणी प्यावे. आरोग्य सल्ल्याचा निश्चितच तुम्हाला लाभ होईल अशी आशा वाटते. आणि आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर RS सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार तो तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. डॉक्टर RS सोनवणे, सोरिया ट्रीट, सोरायसिस रिसर्च आणि होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑफिस नंबर 10, तृप्ती बिझनेस सेंटर, दरेकर हाइट्स, 32A कर्वे रोड, डेक्कन कॉर्नर, पुणे 411-004. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9404447919. दुसरा क्रमांक 02065601596. शाखा मुंबई, दादर, वाशी, नाशिक, नागपूर. वेबसाईट www.psoriasisdoctor.in. दुसरी वेबसाईट www.soriatreat.net. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी 400 पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आहे hello.drdkmumbai@gmail.com. facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही आम्हाला कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri ह्यावर तुम्ही आमचा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. सोरायसिसच्या रुग्णांनी इतर काय काळजी घेतली पाहिजे, याचबरोबर जर प्रखर उष्णता आहे मग सहलीला कुठे जायचं याविषयी सरांकडून मार्गदर्शन घेऊया. सर, काय सांगाल? साधारणतः आता सुट्ट्या आहेत, सगळे लोक सहलीला जातात. सोरायसिस रुग्णांनी सहलीला जावं, त्याच्याने त्यांना फायदा पण होणार आहे, पण त्यांनी कुठे जावं हे महत्वाचं आहे. तर सोरायसिस रुग्णांनी सहलीला जाताना सगळ्यात पहिल्यांदा आपण आता स्लाइडमध्ये बघतोय समुद्र किनारी जायला पाहिजे. समुद्राचं पाणी जे आहे ते मी सांगितलं पोहणं चांगलं आहे, पण सहलीला जाताना काळजी ही घ्यायची की अशा ठिकाणी जायचं की ज्या ठिकाणी जे तापमान आहे हे खूप थंड नाही आणि खूप उष्ण नाही आहे. तर मॉडरेट टेम्परेचर जिथे आहे अशा ठिकाणी फिरायला जायचं. फिरायला जाताना जी काळजी घ्यायची आहे ती सगळ्यात काही काळजी मी पोशाखाच्या बाबतीत मी सांगेन की साधारणतः जसं तुम्ही सांगितलं सैलसर पोशाख घालायला पाहिजे, पण त्याच वेळेला सोरायसिस रुग्णांनी कुठल्याही प्रकारची घट्ट जीन्स, लायक्रा अशा प्रकारचे घट्ट कपडे घालू नये, ते अपायकारक असेल. सुती आणि सैलसर कपडे त्यांना फायदेशीर आहे. तर फिरायला जाताना हे पण एक आवश्यक आहे. फिरायला जाताना आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी साधारणतः तुम्ही मॉइश्चरायझर सोबत न्यायचंय. उन्हाळा जरी असेल तरी सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर लावायचंय. भरपूर पाणी प्यायचंय. निश्चितच.
सर आणि काही विशेष रुग्णांबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता आता आपण काही विशेष रुग्ण बघूया की जे आपण सोरायसिस सोरायटिड म्हणजे दुरुस्त केले. आता हा जो रुग्ण आपण बघतोय याची स्लाइड मध्ये हा दिसायला सोरायसिस नाहीये, पण याची जी बायोप्सी होती हा ज्या रुग्णाची ह्या रुग्णाची सोरायसिसची बायोप्सी आहे, पण हा दिसायला दिसत नाही. त्याच्यानंतर आपण हा रुग्ण बघतोय, हा एक लहान मुलगा आहे. या रुग्णाला आपण बघतोय की याचे जे डोळे आहेत हे डोळे बंद करणं सुद्धा अशक्य होतं, म्हणून त्याचा दुसरा जो फोटो आहे हा आपण डोळे बंद करून घेतलेला आहे. तर ह्या रुग्णाचं मी विशेष असं सांगेल की याला आज 10 वर्ष झालेली आहेत, पण याला पुन्हा सोरायसिस झाला नाही. याचा अर्थ सोरायसिस होमिओपॅथीने पूर्णपणे बरा होतो. त्याच्यात ही एक मुलगी आहे, हिचं आपण बघतोय की पोटावर आहे, हिच्या पायाला आहे, ही मुलगी सुद्धा पूर्णपणे दुरुस्त झालेली आहे. तर हे सोरायसिसचे होमिओपॅथीने दुरुस्त झालेले पेशंट्स आहेत. तर मला सांगा की सोरायसिस हा उन्हाळ्यात वाढतो का? हो, निश्चित. सोरायसिसच्या रुग्णांनी सनस्क्रीन लावावं का? हो. सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हाळ्यातही मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे का? मॉइश्चरायझर लावणं आवश्यक. आणि सोरायसिसच्या रुग्णांनी उन्हाळ्यात सैलसर कपडे घालणं आवश्यक आहे का? हो, खूप चांगलं घालायला पाहिजे. आणि सोरायसिसच्या रुग्णांनी सौंदर्य प्रसाधनं वापरली तर चालतात का? नाही. निश्चितच. सर हे जे आपण विशेष रुग्ण आता बघतोय आणि इतरही रुग्ण आपण अनेक आता बघितले आहेत, तुम्ही इतर अनेक रुग्णांवर उपचार केलेले आहेत, तर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? सोरायसिस रुग्णाने सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. जसं आपण सांगितलं की उन्हाळ्यात काय काळजी घ्यायची आहे, त्यांनी आपण दिलेला जो आहार आहे तो व्यवस्थित आहार, त्याप्रमाणे पदार्थ खायची. जी पदार्थ टाळायला सांगितली ती टाळायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे, पूर्ण झोप घ्यायला पाहिजे आणि मन शांत ठेवायला पाहिजे. त्यांचा सोरायसिस निश्चित दुरुस्त होऊ शकतो. निश्चितच. उन्हाळ्यामध्ये सृष्टीची लाही होत असताना आपल्या रस्त्याच्या दुतर्फा बहाव्याची सुंदर माळ, जी सोनेरी माळ फुललेली असते, ती नेत्रांना आल्हाददायक असते आणि डेरेदार वटवृक्ष हा आपल्याला आसरा देत असतो, सावली देत असतो. म्हणजेच निसर्ग आपल्याला नेहमी सांगत असतो की अडचण कोणती असो त्यावर उपाय हा निसर्गाने दिलेलाच आहे. हॅलो डॉक्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण आरोग्याच्या अनेक समस्यांवर, अनेक विषयांवर तोडगा काढत असतो आणि हा दिलासा आम्ही तुम्हाला देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता.